मग कसं काय मित्रांनो, बरेच असाल मला माहिती आहे. आपल्या चॅनलला व्हिडिओ येण्यास बराच उशीर झाला मला माहिती आहे. तर आज रूमला निक्यू आलता आपल्या रूमला. बोलला खूप कंटाळा आहे, चला कुठेतरी जाऊ फिरायचा. मग आम्ही चक्रेश्वरला जायचा प्लॅन केला. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा लाडका अज्जू. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर फायनली गाईज बघू शकतो तुम्ही, आपण चक्रेश्वरला एंट्री केलेली आहे. निक्कू बोलला गाडी साईडला घेतो, तर गाडी साईडला पार्किंगला केली. तसंच निघालो, केसविसा सेट केली. बोललो चला देवदर्शनाला जाऊया. सो उतरलो, निघालो देवदर्शनाला. बाय. त्या आतमध्ये एंट्री केली, देवाचं दर्शन घेतलं. आपल्या देवाचं दर्शन घेऊन तुम्हाला पण बोललो चला मंदिर दाखवू बरं, नजरा बिजरा कसं, संडेचा टाइम कसा असते तो. चक्रेश्वरला आल्यावर टेन्शन नसतं. चक्रेश्वरला आल्यावर नुसतं कबुतरा या फांदीवर ना त्या फांदीवर बसलेलीच असतात. लगेच आपली मित्रमंडळी भेटली, गाण्या निक्कू, आम्ही सगळ्यांनी डायरेक्ट फोटोशूट केला. आणि डायरेक्ट मग संध्याकाळचा टाइम झाला, बोललो चला आता परत जाऊया. मग परत झाला आम्ही निघालो, कारण की तुम्हाला माहिती आहे बॅचलर परवा बोलल्यावर खा पियाचा कधी झोपाचा कधी, त्यामुळे आम्ही जायला निघालो परत. चक्रेश्वरच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर जसं पडलो ना, तसं हार्बरची गाडी दिसली. भाई निकोला कंट्रोल नाही झालं ना, लगेच लागलं हार्बर तो उडून खाला. त्या ड्रायव्हरने डायरेक्ट गाडी पडली सुसाट आहे. तसं बाहेर आलो, सिग्नल बघू शकता तुम्ही. बेकार ट्रॉफिक होती, जाम बेकार ट्रॉफिक होती. तर कसा तरी काढला आम्ही. संडे बोललो आयला, संडेच्या पण एवढी ट्रॉफिक, डोक्याला ताप नुसता. चला तर मग कुठं. तर मित्रांनो, कसं आहे चाकणचा संध्याकाळचा नजारा, कोणाला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता चाकण बघायला. तर भावांनो, आपला आजचा ब्लॉग कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा.